नमस्कार. मंदार खळदकर मंदार सुमंगल या चॅनलच्या द्वारा मी आपल्याशी संवाद साधतो आहे. मी स्वतः मंदार खळदकर गुरुजी. आपण यज्ञ याविषयी माहिती घेत आहोत, वेद याविषयी माहिती घेत आहोत. मुळामध्ये यज्ञ या शब्दाचा अर्थ असा आहे की यज नावाच्या धातूपासून हा शब्द निर्माण झाला आणि यज या धातूचा अर्थ आहे देवपूजा, संगतीकरण आणि दान असे 3 अर्थ या यज धातूचे होतात. म्हणून आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याची पूजा करणं, आपल्या बरोबरीच्या लोकांना प्रेमाने एकत्र जोडणं, एकत्र आणणं आणि तसंच आपल्यापेक्षा जो लहान आहे त्याला काहीतरी देणं, असा या शब्दाचा एकंदरीत यज नावाचा आशय आहे. म्हणून बघा, जिथे यज्ञ जी लोक करतात, घरामध्ये आपल्या हवन करतात, त्यांना या 3ही गोष्टी होताना आपल्या घरामध्ये अनुभव असेल की एखादा हवन, समजा गणेश याग करायचा आहे, देवी याग करायचा आहे, सूर्य याग करायचा आहे, तर एखादा यज्ञ जेव्हा आपण आयोजित करतो तेव्हा या 3ही गोष्टी त्याच्यामध्ये आपोआपच घडत असतात. देवपूजा पण होते, यज्ञाच्या निमित्ताने आपण 4 लोकांना बोलवतो, एकत्रीकरण होतं आणि अन्नदान घडतं, दक्षिणादान घडतं, देवतांच्या करता हविर्भाग देणं होतं. अशा अनेक गोष्टी, दानही त्या ठिकाणी घडतात. म्हणजे यज या शब्दाचा अर्थ बरोबर त्या यज्ञ याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणून यज्ञ या शब्दाचा आशय हाच महत्वाचा आहे. सन्मान करणं, संघटन करणं आणि दान करणं ही त्याची मूळ तत्व आहेत यज या धातूची. आणि हे सगळं करणं म्हणजे सन्मान करणं, एकत्रीकरण करणं आणि दान करणं, या सगळ्याला काय म्हणायचं, तर या सगळ्याला यज्ञ असं म्हणायचं. म्हणून यज्ञेन यज्ञम यजंत देवाः. यज्ञ हे पण या वेदांचं मूळ स्रोत आहे. आणि म्हणून आज यज्ञात भवती पर्जन्याः, पर्जन्यात अन्न संभवात, अन्नात भवन्ति भूतानि, असा आपल्याला गीतेमध्ये श्लोक प्राप्त होतो. म्हणून यज्ञात भवती पर्जन्याः, म्हणून यज्ञ हा मानवांनी रक्षण केला पाहिजे. जर का यज्ञ असेल तर हे सृष्टीचं चक्र हे व्यवस्थित चालेल. आणि यज्ञ केव्हा करता येईल, तर जेव्हा वेद असतील तेव्हा यज्ञ करता येईल. नाही तर वेदच जर का नसेल तर यज्ञ कसा होणार, कशाच्या आधारे आपण यज्ञ करणार. म्हणून आपल्याला यज्ञ जर का करायचा असेल तर वेदांचा आपल्याला आधार लागेल. म्हणून वेदांच्या द्वाराच यज्ञ संपन्न होतो. म्हणून वेद आणि यज्ञ, यज्ञ असेल तर वेद आहेत, वेद असेल तर यज्ञ आहे. म्हणून यज्ञ हा फार महत्वाची एक गोष्ट आपल्या संस्कृतीशी निगडित आहे. पुढे पुढे आपण या विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ आपण जरूर श्रवण कराल. मी माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे काही व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे. आपण नक्की जोडलेले राहा, पाहत राहा. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या विषयी कर्तव्यांच्या बरोबर आपला वैयक्तिक पण कर्तव्य काही असतात. काही कर्तव्य आपले कौटुंबिक असतात, पारिवारिक असतात आणि काही कर्म ही आपल्या सामाजिक पद्धतीचे असतात. मनुष्य जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा तो वैयक्तिक पातळीवर पण जीवन जगत असतो, तो आपल्या कौटुंबिक पातळीवर पण जीवन जगत असतो, परिवार पातळीवर पण जीवन जगत असतो आणि सामाजिक पातळीवर पण तो जीवन जगत असतो. म्हणून प्रत्येकाची काही कर्तव्य असतात. वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत काही कर्तव्य आहेत, काही कुटुंबाच्या बाबतीत कर्तव्य आहेत, परिवाराच्या बाबतीत काही कर्तव्य आहेत आणि काही कर्तव्य आपल्याला, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाकरता सुद्धा करणं खूप आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या कर्तव्यांची जाणीव ठेवणं ही जी कल्पना आहे, ही कल्पना मुळामध्ये यज्ञ या संस्थेपासून आपल्याला समोर येते किंवा यज्ञ या शब्दातून ती प्रकट होते. आपल्या कर्तव्याची जाणीव यज्ञ या शब्दातून आपल्याला समजते. म्हणून यज्ञ कर्म श्रेष्ठ मानलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा यज्ञाची खूप मोठी महती मानलेली आहे. एखादा भागवत सप्ताह जरी केला
तरी त्याच्यामध्ये खाली लिहितात ज्ञान यज्ञ असं म्हणतात. आणि ज्ञान यज्ञ म्हटलेलं आहे. जिथे ज्ञान आहे तिथे ज्ञान यज्ञ. आता रक्तदान सुद्धा करतात, तिथे लिहितात रक्तदान महायज्ञ असं लिहितात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की आपल्या कर्तव्य आणि कर्म याच्याविषयी ज्ञान या यज्ञापासून होते. म्हणून हे यज्ञ कर्म खूप श्रेष्ठ आहे असं आपल्या वेदांनी पण आपल्याला सांगितलं. अनेक प्रकारच्या ग्रंथांनीही आपल्याला सांगितलं की यज्ञ हा श्रेष्ठ आहे. म्हणून यज्ञ या शब्दाचा सामान्य अर्थ लक्षात घेऊन एक केवळ महत्वाचं आहे. गीतेने आपल्याला सांगितलं की देवतांच्या उद्देशाने द्रव्याचा त्याग करणं असा यज्ञ शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून यज्ञ जे काही आहे ते यज्ञ त्याग प्रधान कर्म आहे हे आपल्याला निश्चितपणे समजतं. कारण गीतेमध्येही आपल्याला तेच सांगितलेलं आहे की यज्ञ म्हणजे त्याग, त्यागात शांतीरनंतरम असं गीता आपल्याला सांगते. आणि म्हणून जिथे जिथे त्याग आहे तिथे तिथे यज्ञ आहे. आणि जिथे त्याग आहे तिथे इदं न मम असं पण आहे. म्हणून तो यज्ञ आहे. म्हणून यज्ञ हे त्याग प्रधान कर्म आपल्याला असल्याचं निश्चित समजतं. मग आता कर्म कोणतं याच्या बाबतीत काय विचार आहे तर वेद प्रतिपादित असं जे काही कर्म आहे ते कर्म समजणं आणि ते करणं, वेदाला अनुसरून कर्म करणं किंवा वेदाला अनुकूल असं कर्म करणं याचा अर्थ यज्ञ आहे. म्हणून यज्ञ धर्म हा वेदात म्हणजे श्रुतीतच सांगितलेला आहे. आणि वेदमूलक अशा ज्या काही स्मृती आहेत त्यामध्ये, म्हणून मगाशी मी सांगितलं ना श्रुती, स्मृती आणि पुराण, तर ज्या ज्या स्मृती त्यानंतर आल्या त्या अनेक स्मृतीमध्ये या यज्ञ कर्माबद्दल विशेष महती गायलेली आहे. आणि म्हणूनच त्यामध्ये जे काही स्मृतींनी आपल्याला कर्म सांगितलं त्यामध्ये ते कर्म, ते स्मार्त कर्म, या स्मार्त कर्माचा बोध आपल्याला यज्ञानेच होतो. म्हणून यज्ञ म्हटलं की श्रौत कर्म आणि यज्ञ म्हटलं की स्मार्त कर्म ही दोन्हीही अपेक्षित आहेत. म्हणून यज्ञ हा फार मोठा आहे. यज्ञ हा फार महत्वाचा शब्द आहे. लक्षात घ्या की अग्नी यज्ञामध्ये आहे. थंडीपासून सुद्धा रक्षण करणारा अग्नीच आहे. आपल्याला जर का भूक लागली तर भूक भागवण्यासाठी आपल्याला अन्न शिजवून देणारा अग्नीच आहे. आणि या दोन्ही पेक्षा म्हणजे भूक भागवणारा अग्नी इतकंच नव्हे तर आपल्याला भूक लागते म्हणजे आपल्या शरीरातला वैश्वानर अग्नी प्रदीप्त होतो तेव्हा आपल्याला भूक लागते. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या शरीरातला वैश्वानर अग्नी कार्यरत होतो, खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम करतो. आणि असा अग्नी, आणि इतकंच नव्हे तर आपल्या शरीराला जर का थंडी लागली तर अशा थंडीच्या दिवसामध्ये आपण अग्नी साह्य घेतो, शेकोटी करतो, त्याच्या सान्निध्यामध्ये बसतो. असे सगळे अग्नी आहेत. पण या सगळ्या अग्नींमध्ये जर का श्रेष्ठ अग्नी जर का कुठला असेल तर तो यज्ञातला अग्नी हा अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण का तर बाकी सगळ्या अग्नींमध्ये पवित्र अग्नी जर का कुठला असेल तर तो अग्नी म्हणजे यज्ञातला अग्नी आहे. मुळामध्ये कसं आहे की आपल्याकडे पंचमहाभूत जी आहेत त्याच्यामध्ये एक पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहाभूत आहेत. त्यातलं जे काही अग्नी तत्व आहे, तेज तत्व आहे, ते तत्व मुळामध्येच पवित्र आहे. कारण का बाकी सगळी जी तत्व आहेत ती अपवित्र होऊ शकतात, मात्र अग्नीला अपवित्र कोणीच करू शकत नाही. कारण या अग्नीला अपवित्र करायला जाणार कोण त्याच्याजवळ? जो त्याला अपवित्र करायला जाईल त्याला तो भक्षण करून टाकेल, त्याला तो संपवून टाकेल. म्हणून अग्नी हे तत्व सर्वात पवित्र आहे. म्हणून या पंचमहाभूतांच्या पैकी आमच्या ऋषीमुनींनी देवतांच्या उपासनेकरता पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापैकी तेज तत्व, अग्नी तत्वाचा वापर का केला? याचं कारण अग्नी इतकं पवित्र या जगामध्ये काहीच नाही.
म्हणून आपण जानवं सुद्धा घालतो ते त्याला म्हणतो यज्ञोपवीत, यज्ञाचं उपवीत. तिथे सुद्धा यज्ञ हा शब्द आहे. आणि म्हणून अग्नी इतकं पवित्र काहीही नसल्यामुळे आपण त्या अग्नीमध्ये आहुती देतो आणि आपण आहुती दिल्याने देवता तृप्त होतात. म्हणून पवित्र अग्नी जर का कुठला असेल तर तो यज्ञाचा अग्नी हा अत्यंत पवित्र आहे. आणि यज्ञामध्ये दिलेल्या ज्या आहुती आहेत त्या आहुती म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही. यज्ञामध्ये दिलेल्या आहुती म्हणजे देवतांचं भोजन. जसं आपण आपल्याला कितीही भूक लागली तर आपण काहीतरी लाडू खा, पेढे खा, काहीतरी चिवडा खा असं तोंडामध्ये टाकतो आणि ते चावून चावून खातो, तेव्हा ते आपल्या पोटामध्ये जातं आणि आपली भूक भागते. एखाद्याला भरपूर भूक लागली आणि त्याला म्हटलं हे 1 किलो लाडू आहेत तेवढे हातात धरून ठेव म्हणजे तुझी भूक भागेल असं म्हटलं तर अशी कशी भूक भागेल? जेव्हा त्या लाडूतले 2-3 लाडू काढून तो तोंडामध्ये टाकेल तेव्हाच त्याची भूक भागेल ना. हातामध्ये लाडू असून उपयोग काय त्याचा? म्हणजेच काय तर एखादा अन्न पदार्थ आपल्या जेव्हा मुखामध्ये आपण ठेवतो आणि तो जेव्हा आपल्या उदरामध्ये जातो त्यावेळेला आपली भूक भागते किंवा त्यावेळेला आपल्याला तृप्ती प्राप्त होते. तसं या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टी भगवंताच्या मुखामध्ये जर का आपण ठेवल्या तर त्यापासून भगवंत तृप्त होतो. आणि भगवंताचं मुख जर का कुठलं असेल तर ते दुसरं तिसरं कुठलंही नसून अग्नी हे भगवंताचं मुख आहे. म्हणून आपण यज्ञ करतो म्हणजे काय? दुसरं तिसरं काहीही करत नाही. आपण भगवंताच्या मुखामध्ये प्रत्यक्ष आहुती देत असतो. भगवंताच्या मुखामध्ये भाताची आहुती, भगवंताच्या मुखामध्ये तुपाची आहुती देत असतो आपण. आणि ती अग्नीच्या द्वारा त्या देवतांपर्यंत ती जात असते. जसं आपल्या मुखाच्या द्वारा आपल्या उदरापर्यंत दिलेली आहुती जाते तसंच आपण अग्नीमध्ये दिलेली आहुती देवतांपर्यंत जाते. देवतांना तृप्त करण्याचा मार्ग अग्नी हा आहे. म्हणून आपल्या वेदाने आपल्याला सांगितलं की अग्निमुखावै देवाः पाणीमुखाः पितरः. पाणी म्हणजे हात. पितरांच्या करता जर का आपल्याला काही द्यायचं असेल तर ब्राह्मणाच्या हातावर तुम्ही द्या, त्यांनी पितर तृप्त होतील. पण देवतांना जर का तृप्त करायचं असेल तर अग्निमुखावै देवाः म्हणजे अग्नीमध्ये तुम्ही आहुती दिली तर देवता तृप्त होतील. म्हणून देवतांना अर्पण केलेले पदार्थ अग्नी त्यांना नेऊन देतो, नयन करतो. म्हणजे ते घेऊन जातो आपण दिलेली आहुती आणि त्या देवतांच्या पर्यंत पोहोचवतो. अशी आपल्याकडे दृढ श्रद्धा आहे. आणि वेदांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे की अग्नीला तुम्ही आहुती द्या, अग्नी देवतांपर्यंत ती आहुती पोचवेल. ते अग्नीचं सामर्थ्य आहे. कारण का अग्नी ऊर्ध्वगामी आहे. बघा तुम्ही अग्नी अगदी काडेपेटीची जरी काडी ओढली तरी त्याची जी ज्योत असते त्याची गती ही ऊर्ध्व गती असते. आणि आपण सगळे मानव आहोत, देवता लोक आपल्या वरती आहे. आपण जे इथे यज्ञ करू त्यातले आहुती ऊर्ध्व गतीला नेण्याचं सामर्थ्य हे अग्नीचं आहे. आणि म्हणून अग्नीची गतीच ऊर्ध्व आहे. आणि म्हणून कोणत्याही देवतांसाठी आपल्याला जर का आहुती द्यायची असेल, त्या देवतांना जर का तृप्त करायचं असेल तर आपल्याला अग्नीलाच आहुती द्यावी लागेल. अग्नीलाच आहुती दिली जाते. आणि सर्वांचं हवीर द्रव्य त्या त्या देवतेला पोचवणाऱ्या अग्नीलाच आपण म्हणतो नेहमी हव्यवाह असं म्हटलेलं आहे. हव्यवाह म्हणजे काय? दिलेलं जे काही आहुती असते त्याला हव्य म्हणतात. आणि वाह म्हणजे वहन करणारा, आपण दिलेली आहुती तिथपर्यंत घेऊन जाणारा. म्हणून अग्नीचं नाव हव्यवाह असं ठेवलेलं आहे. असं नाव मिळाले देवता या ज्या काही आहेत या अग्नीला, अग्नीवरतीच या देवता सगळ्या अवलंबून आहेत. कारण अन्य कुठल्याही भागातनं त्या हवीरभाग घेऊ शकत नाही. देवता जर का तृप्त व्हायच्या असतील, कल्पना करा की आपल्याकडे प्रत्यक्ष देवता सूक्ष्म रूपाने भोजनाला आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर 56 भोग त्यांना दाखवले तर शास्त्र असं म्हणतं की जिथपर्यंत या भोगांची आहुती तुम्ही देणार नाही यज्ञामध्ये तिथपर्यंत ते भोग देवतांना प्राप्त नाही होणार. देवतांना जर का तृप्त करायचं असेल तर तुम्हाला अग्नीमध्येच आहुती द्यावी लागेल.
म्हणून देवता सुद्धा लालायित असतात की कोण आम्हाला यज्ञामध्ये आहुती देऊन तृप्त करतंय. अहो, त्यांनाही भोजन पाहिजे, त्यांनाही तृप्त व्हायचंय. या विश्वामध्ये अनेक कार्य देवता करत असतात. ते कार्य करण्याकरता देवतांना सुद्धा शक्तीची आवश्यकता असते. ही शक्ती आणि ही ऊर्जा ही आपण जो आहुती देतो त्यातूनच देवतांना प्राप्त होत असते. आणि म्हणून सर्व देवता आहुतींची वाट बघत असतात की आपल्या मुखामध्ये ग्रास केव्हा येतोय, आपल्याकरता आहुती केव्हा येते, असं देवता वाट बघत असतात. आणि म्हणून अग्नीचं महत्व फार आहे. आणि असं असल्याने देवतांना जर का आपल्याला काही समर्पण करायचं जर का असेल तर ते अग्नीमध्येच दिलं पाहिजे. आणि एखाद्या देवतांना तृप्त करण्यासाठी काही पदार्थ अग्नीमध्ये त्यांच्या मंत्रांनी समर्पित करणं, स्वाहापूर्वक समर्पित करणं आणि ते अग्नीच्या द्वारा त्यांना पोचवणं, हेच खरं जर का कशाचं स्वरूप असेल तर हेच खरं त्या यज्ञाचं स्वरूप आहे. यालाच यज्ञ म्हटलेलं आहे. अहो, नुसतं आपल्याला देवतांना हविर्भाग पाठवायचा आहे, अहो पण त्या देवतेचा मंत्र पाहिजे ना आपल्याकडे. आम्हाला गणपतीला आहुती द्यायची आहे तर गणपतीचा मंत्र म्हटला पाहिजे, विष्णूला आहुती द्यायची आहे विष्णूंचा मंत्र म्हटला पाहिजे, ब्रह्मदेवाला आहुती द्यायची आहे ब्रह्मदेवाचा मंत्र म्हटला पाहिजे. जो जो मंत्र आपण म्हणू त्या मंत्राप्रमाणे त्या मंत्रातल्या देवतेला स्वाहापूर्वक दिलेली आहुती ही नेहमी पोचत असते, लक्षात घ्या. नुसतं अग्निकुंडामध्ये प्रज्वलित करा आणि नुसता भात त्याच्यामध्ये तूप आणि हविर्द्रव्य टाकत आपण जर का राहिलो तर त्याच्यापासून कुठल्याही देवता तृप्त होणार नाहीयेत. परंतु आपण त्या देवतेचा मंत्र म्हटला, त्या मंत्रांच्या शेवटी जर का आपण स्वाहा असा उच्चार केला तर मात्र ती आहुती त्या देवतेपर्यंत पोचणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला पोस्टामध्ये पत्र टाकायचं आहे, पण जर का नुसतंच आपण काही नाव पत्ता न टाकतो नुसती पत्र त्या पोस्टाच्या पेटीत टाकत राहिलो तर ती पत्र जाणार कुठे, कुठे ते पत्र न्यायचं त्या पोस्टमनला कळणार कसं. पण ज्या वेळेला तुम्ही त्याचं नाव पत्ता तिथे टाकाल त्यावेळेला त्या पोस्टमनला कळेल की हे पत्र अमुक गावाला अमुक पेठेत अमुक घरामध्ये नेऊन ते पोचवायचं आहे. तसं आपल्याला ही आहुती अग्नीला देत राहिलो तर अग्नीला कसं कळणार की दिलेली आहुती बाबा कोणाला द्यायची आहे, कोणाकरता यांनी ही आहुती दिली आहे. तर त्याच्याकरता त्या देवतेचा मंत्र म्हणणं खूप आवश्यक आहे. तो जेव्हा मंत्र म्हटला जातो त्यावेळेला त्या अग्नीलाही समजतं, त्याला पत्ताच त्या देवतेचा कळतो आणि बरोबर ज्या देवतेचा मंत्र म्हणून तुम्ही आहुती दिलेली आहे त्या देवतेला ती आहुती नेऊन पोचवण्याचं सामर्थ्य अग्नीचं आहे. म्हणून आपण चंडी याग केला तर देवीच्या मंत्रांनी आहुती देतो, गणेश याग केला गणेश मंत्रांनी आहुती देतो, रुद्र याग केला रुद्राच्या मंत्रांनी आहुती देतो. अग्नी सगळीकडे समान आहे, परंतु त्या त्या मंत्रांनी त्या त्या देवतेंपर्यंत आहुती नेण्याचं काम अग्निनारायण करत असतो. आणि म्हणून या अग्नीचं एक वेगळं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. वेद जसे महत्वाचे आहेत तसा यज्ञ पण महत्वाचा आहे. अहो, या यज्ञामुळे केवळ देवताच तृप्त होतात असं नाही, तर या यज्ञाच्यामुळे जसं गीतेने आपल्याला सांगितलं, यज्ञात भवती पर्जन्याः, तुम्ही जर का यज्ञ केले तर भरपूर पाऊस पडणार आहे. म्हणून योग्य वेळी पाऊस पडावा, अवेळी पडू नये, योग्य मात्रेमध्ये पाऊस पडावा हे पण आवश्यक आहे. अहो, खूप पाऊस जर का पडला तरी सुद्धा पिकाचं नुकसान आहे, पाऊस पडलाच नाही तरी सुद्धा पिकाचं नुकसान आहे, आणि वेळेवर पाऊस आला नाही तरी सुद्धा पिकांचं नुकसानच आहे. आणि म्हणून योग्य वेळेला योग्य मात्रेमध्ये असा जर का संतुलित पाऊस पडला तर तो आपल्या उपयोगी आहे, मानवांच्या उपयोगी आहे. आणि म्हणून असा योग्य पाऊस पडणं हे यज्ञावरती अवलंबून आहे असं गीता आपल्याला सांगते. इतकंच नव्हे तर आपल्याला असलेले जे काही अनेक शत्रू आहेत, अहो शत्रू म्हणजे केवळ बाह्य शत्रू असं नाही, अंतःशत्रू पण आहेत आपल्याला. काम क्रोध मद मोह मत्सर दंभ असे शत्रू आपल्या आतमध्ये बसलेले आहेत, काही शत्रू बाहेर आहेत. अशा अनेक शत्रूंचा नाश करण्याचं सामर्थ्य या यज्ञामध्ये आहे. आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी,
आपल्या परिवाराची भरभराट व्हावी आणि अंते आपल्या समाजाची आणि राष्ट्राची देशाची भरभराट व्हावी, हे सामर्थ्य हे यज्ञाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या पुरातन काळी अगदी रामायण काळी सुद्धा बघा, महाभारत काळी सुद्धा आपण बघा, अनेक जे सगळे राजे आपल्याकडे होऊन गेले, या सगळ्या राजांनी मोठमोठाले यज्ञ या पृथ्वी तलावरती केले. ऋषी मुनींनी सुद्धा अनेक प्रकारचे यज्ञ केले आणि त्या यज्ञामुळे आपला भारत देश, आपलं राष्ट्र, आपली भूमी ही समृद्ध होऊन गेलेली होती. आणि म्हणून समृद्ध भारत, सशक्त भारत असा एकेकाळी होता. सोन्याचा धूर या राष्ट्रामध्ये निघत होता असं आपण सांगतो. हे कसं होतं पूर्वी, याचं कारण जो तो आपापल्या घरी यज्ञ करत होता. आणि म्हणून राजांपासून सगळेच जण यज्ञ करू शकतात. सगळ्यांनी म्हणून हवन करणं, काही ना काहीतरी कारणाने आपल्या घरामध्ये छोटंसं का विना हवन होणं हे खूप आवश्यक आहे. त्यांनी देवतांची तृप्ती होते. म्हणून विष्णू सहस्रनाम आपण म्हणतो, अनेक वेळेला आपण जप करतो, पण कधीतरी विष्णू सहस्रनामाचा वर्षातनं एकदा आहुती देऊन विष्णुयाग करावा. आपण रोज रामनामाचा जप करतो, कधीतरी रामनवमीच्या चैत्रा काळामध्ये आपल्याकडे रामनामाचं हवन करावं. जे जे काही आपल्याला आवडती दैवत असतील, इष्ट दैवत असतील, त्या देवतेंना आवडणारं द्रव्य घेऊन कधीतरी वर्षातनं एकदा, वर्षातनं दोनदा, चारदा कधीतरी आपण आहुती दिली पाहिजे. लक्षात घ्या, आपण जेवढा जप करतो त्याचं जेवढं पुण्य असतं त्याच्या 100 पट, 1000 पट पुण्य आपल्याला आहुती दिल्याने प्राप्त होतं. म्हणजे विष्णू सहस्रनाम नामावली नुसती म्हणणं यापेक्षा 1000 पट पुण्य विष्णू सहस्रनामाच्या प्रत्येक नावानी अग्नीमध्ये आहुती देण्याने आपल्याला प्राप्त होतं. म्हणून कधीतरी आपल्याकडे होम हा झालाच पाहिजे. खरं तर प्रत्येकाच्याच घरामध्ये छोटा मोठं, हल्ली ती पत्र्याची, तांब्याच्या पत्र्याची छोटी कुंड मिळतात बघा, आपल्या वास्तूनुसार छोटं का होईना पण आपण हवन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. त्याच्यामधनं फार मोठी ऊर्जा निर्माण आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये, वास्तूमध्ये होत असते. आणि म्हणून हवनाची आवश्यकता आहे, म्हणजेच यज्ञाची आवश्यकता आहे. इतकंच नव्हे तर संपत्ती, म्हणजे आपल्या श्री सूक्तामध्ये पहिलीच ऋचा येते बघा, ताम आवह जात वेदो लक्ष्मीम अनपगामिनीम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम हिरणमयीन लक्ष्मीम जात वेदोम आवहा. म्हणजे मला हिरण्यवर्णाम हरिणीम, सुवर्ण रत्न जडित अलंकार यांनी अत्यंत दैदिप्यमान अशी सुशोभित रत्न, द्रव्य, सुवर्ण, चांदी अशी घेऊन माझ्याकडे लक्ष्मी येऊ देत, असं त्या श्रीसूक्तातल्या पहिल्या ऋचेमध्ये आपण म्हणतो. पण कोण आणणार ही माझ्याकडे लक्ष्मी? चंद्राम हिरणमयीन लक्ष्मीम जातवेदोम आवहा. जातवेद नावाचा जो अग्नी आहे, म्हणजेच अग्नी उपासना आपल्याला काय करते तर अशा प्रकारची लक्ष्मी आणि समृद्धी आपल्या घरामध्ये आणते. हे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेमध्येच सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला असं ऐश्वर्य संपन्न राहायचंय, अशी लक्ष्मी ज्याला असं आपल्या घरात यावी असं वाटतं, त्यांनी यज्ञ केला पाहिजे, त्यांनी हवन केलं पाहिजे. असं या यज्ञाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून धनम इच्छेत हुताशनात असं सांगितलेलं आहे. ज्याला धन पाहिजे, ज्याला लक्ष्मी पाहिजे, ज्याला समृद्धी पाहिजे, त्याने अग्नीची उपासना करावी असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. इतकंच नव्हे तर आरोग्य चांगलं पाहिजे. चांगलं कुठल्या रोगाच्या साथी आल्या त्याच्यापासून आपलं रक्षण व्हावं, अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कामनांसाठी आपल्याला यज्ञ करायला आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. ताप जरी आला तरी सुद्धा ताप शमन व्हावा, म्हणजे आपलं टेम्परेचर वाढतं, तो ताप, बुखार जर का आपल्याला आला तर त्याला म्हणतात ज्वर. आणि हा ज्वर जरी येत असेल सारखा तर ज्वर शांत म्हणून एक प्रयोग दिलेला आहे. त्या ज्वर शांती करून आपल्या तापाचं शमन होऊ शकतं असं सामर्थ्य ते ज्वरा, म्हणजे ताप जरी आला, काही आजारपण आलं तरी यज्ञ करा, त्या यज्ञातनं तुम्हाला बरं वाटेल
असे आपल्याकडे अनेक लहान मोठे उपाय दिलेले आहेत. सगळे उपाय यज्ञाच्या माध्यमातूनच परिपूर्ण होतात, हे महत्वाचं आहे. म्हणून वेदांनी, पुराणांनी, स्मृती ग्रंथांनी आपल्याला यज्ञाची महती सांगितली. थोडक्यात बोलायचं जर का झालं तर आपल्या सर्व इष्टकामना पूर्ण करण्याचं साधन जर का कुठलं असेल आपल्या मानवांच्याकडे तर ते यज्ञ हे साधन आहे. आणि म्हणून यज्ञाचं महत्व आपल्याला या सर्व श्रुतीस्मृतींनी आपल्याला सांगितलेलं आहे, पुराणांनी आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यात यज्ञ म्हणजे समाज जीवनाचं एक केंद्रस्थान आहे. यज्ञ हे केंद्र आहे, म्हणूनच त्याच्यामध्ये समाजाचं एकत्रीकरण होतं. बघा तुम्ही, सार्वजनिक गणेश याग करतात लोक, गणपती समोर लोक एकत्र येतात. एखाद्याच्याकडे वास्तुशांत असेल, यज्ञ केला जातो, लोक एकत्र येतात, गणेश याग करतात, चंडी याग करतात, त्यानिमित्ताने लोक एकत्र येतात. म्हणजे सगळ्याच्या दृष्टीने केंद्रस्थान जर का कुठलं असेल तर ते यज्ञ आहे. आणि म्हणून जो मी मंत्र सांगितला की यज्ञ ही एक प्रकारची नौका आहे. सुत्रामाणम पृथिवीं द्यामने हसम सुशर्माणम अदितीम सुप्रणीतीम, असं मी जो मंत्र सांगितला की यज्ञ ही एक नौका आहे आणि या संसारातल्या अनेक दुःखांमधून यज्ञ करणाऱ्याला तारून नेणारी अशी नौका आहे. अनेक प्रकारची मानवाच्या मागे दुःख आहेत. अहो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी दुःख आहे, पण या दुःखांपासून तारून नेणारी जर का नौका कुठली असेल तर ती दुसरी तिसरी कोणी नसून यज्ञ ही नौका आहे. आणि म्हणून हे वेदांनीच आपल्याला सांगितलंय की यज्ञ नौकेचा तुम्ही आश्रय करा म्हणजे तुमचं कल्याण होईल. या इहलोकातही कल्याण होईल, पारलोकातही तुमचं कल्याण होईल. थोडक्यात आपल्या सर्व निसर्गाचंही रक्षण या यज्ञामध्ये होत असतं बरं. कारण या यज्ञामध्ये ज्या समिधा दिल्या जातात त्या समिधांपासून जो काही वायू बाहेर पडतो, त्या वायूंपासून अनेक प्रकारचे जीवजंतू, ज्याला आपण व्हायरल इन्फेक्शन करणारे जे काही जंतू आहेत ते जंतू मरून जातात. साथीचे रोग पसरत नाहीत असं सामर्थ्य त्या समिधांच्या हवनामध्ये आहे. जो गायीच्या गवऱ्यांपासून निघणारा जो धूर आहे त्याने हवा प्रदूषित होण्याच्या ऐवजी त्या हवेतला ऑक्सिजन वाढवण्याचं काम त्या गवऱ्याचा धूर करत असतो. म्हणून त्या गायीच्या गवऱ्या, गायीचं तूप त्या यज्ञामध्ये वापरलं जातं. याने कुठेही प्रदूषण होत नाही, याने उलट शुद्धीकरण होतं. अहो, जिथे आपल्या घरामध्ये आपण जर का हवन करत असू तर जिथे आपला कुंचा पोचत नाही ना घाण काढण्याकरता, तिथे या यज्ञाचा धूर जाऊन पोचतो आणि तिथे जर का काही किलमिश असतील तर ते काढून टाकण्याचं काम हा यज्ञनारायणाचा धूर करतो. इतकंच नव्हे तर आपण एखादा यज्ञ पाहत असू, बसलेलो असू, यज्ञाच्या ठिकाणी आपण असू कुठे आणि यज्ञ चाललेला आहे तर त्या यज्ञामधून निघणारा जो काही धूर आहे तो आमच्या श्वास आणि उच्छ्वासाच्या द्वारा आमच्या शरीरामध्ये जेव्हा जातो तेव्हा आमचं सर्व हे उत्तमांग जे आहे, मग त्याच्यामध्ये कान, नाक आणि घसा, मुख्यतः डोळे, या सगळ्याचं शुद्धीकरण करण्याचं काम तो धूर करत असतो. असा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून यज्ञ हा फार मोठा महत्वाचा आरोग्य देणारा आहे असंही म्हटलेलं आहे. म्हणून आपला समाज देशभक्त, बलशाली, धैर्यशाली आणि अपराजित जर का बनवायचा असेल तर यज्ञ केला पाहिजे. सामाजिक संघटना बनण्यासाठी यज्ञ केला पाहिजे आणि निरोगी जीवन राहण्यासाठी पण यज्ञ आवश्यक आहे. थोडक्यात सर्व प्रकारची समृद्धी, सुबत्ता आपल्यामध्ये येण्याकरता आणि इतकंच नव्हे तर परस्पर मैत्रीची भावना निर्माण होण्याकरता आपण यज्ञाचा आश्रय घेतला पाहिजे. यज्ञ अनेक गोष्टींसाठी आपण यज्ञ केले पाहिजेत. छोट्या मोठ्या प्रकारे जे जसे जमतील तसे करा. आपल्या वैयक्तिक पातळीवर घरामध्ये करा, छोटं हवन करा, मोठ्या पातळीवर मोठं हवन करा, पण ते केलं पाहिजे कारण ते आपल्या राष्ट्राच्या धर्माच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. म्हणून राष्ट्र भावनेने आणि निसर्ग भावनेने यज्ञ करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून यज्ञामध्ये सर्वांनीच सहभागी झालं पाहिजे. म्हणून यज्ञेन यज्ञमयजंत
देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः संती देवाः. यज्ञानीच आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं आणि असा स्वस्ती पंथा मनुचरेम, असा यज्ञाचा मार्ग ईश्वराने आम्हाला सतत देत राहावं अशी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करूया. कोणी देत राहावं तर सूर्य आणि चंद्र यांनी ते देत राहावं. कारण सूर्य आणि चंद्र हे या यज्ञच करतायत, एक प्रकारचा अविरत कर्म करतायत. इदन्न मम म्हणतायत, तुमच्या आमच्याकरता ते प्रकाशित आहेत, म्हणजे ते एक प्रकारचा यज्ञच करत आहेत. अशा स्वस्ती पंथावरती आम्हाला घेऊन जावं अशी त्या ईश्वराची आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. असेच माझ्या या मंदार सुमंगल नावाच्या या चॅनलला आपण जोडलेले राहा. आपल्याला कॉमेंट्स करता आल्या तर कॉमेंट्स करा व्हिडिओच्या खाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या परिवार लोकांमध्ये जरूर शेअर करा. एवढीच प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम.